ही अशा प्रकारे भरपूर भरगच्च आणि टपोरी टपोरी फुलं येण्यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। आता मी मोगऱ्याचं तुम्हाला रोप दाखवते। तुम्ही बघताय की खूप सारी कळ्या आलेल्या आहेत आणि आपल्याला प्रत्येक कळी मोगऱ्याची असू दे, जास्वंद, गुलाब वगैरे की प्रत्येक कळी ही पूर्णपणे उमलली पाहिजे, टपोरी उमलली पाहिजे, फूल मोठं आलं पाहिजे। तर यासाठी आपण काय करणार आहोत त्याबद्दल एक अगदी छोटा साधा उपाय जो मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमधून सांगतच असते, पण आज मी स्पेशली त्याच्यावरती फोकस केलेला आहे। तर दर 15 दिवसातून आपण एक पर्टिक्युलर खत द्यायचं आहे। तर त्या खतामुळे कायमची तुमची जी रोपं आहेत ती भरपूर फुलं देतील। आता मोगरा हा सीझनल आहे, काही सीझनमध्येच येतो, पण ती भरपूर तो फुलं देईल। आणि गुलाब, जास्वंद हे 12 महिने देणारे आहेत। तर त्यासाठी मी इथे कांद्याच्या साली घेतलेल्या आहेत। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कांद्याच्या सालीचं पाणी कसं तयार करायचं, कांद्याच्या साली कशा रोपांना द्यायचं। तर ह्या कांद्याच्या साली साधारण 2 ते 3 मुठी घ्यायच्या आहेत। अतिशय पौष्टिक असे न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये आहेत, जे की आपल्या रोपांसाठी, झाडांसाठी अत्यावश्यक आहेत। मार्केटमधून आपण विकत खत आणण्यापेक्षा जर ह्या घरात तयार होणाऱ्या कांद्याच्या साली, आपण जेव्हा कांदे आणतो त्याच्या साली अशा साठवून ठेवायच्या आणि ह्याला फंगस वगैरे नाही ना ह्याची काळजी घ्यायची आहे। फुलझाडांना आवश्यक असणारे मोठमोठी फुलं, चांगली टपोरीदार आणि चांगला डार्क रंग येणारी फुलं येण्यासाठी आवश्यक असणारी सगळे घटक या कांद्याच्या सालीमध्ये असतात बरं का। त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून ठेवणार आहे। आपण 24 तास सुद्धा ठेवू शकतो। तर हे मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणी ह्यात घालते आहे। ह्याच्यामध्ये लिंबाच्या साली जरी घातल्या तरी चालतात, त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि हे झाकून ठेवायचं आहे। 24 तास ठेवा किंवा जास्तीत जास्त 2 दिवस ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात ठेवू नका, त्याला घाण वास येतो। तर ह्याच्यामध्ये रोपांना लागणारी किंवा फुलं झाडांना मोठी फुलं येण्यासाठी आवश्यक असणारे बोरॉन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट, लोह असे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स ह्याच्यामध्ये भरपूर असतात। आता दुसऱ्या दिवशी मी हे उघडलेलं आहे, साली भिजलेल्या आहे। ह्याच्यामध्ये मी ह्याच्या 2-3 पट पाणी घालून घेते, जितकंसुद्धा आपल्या कांद्याच्या साली असतात। तर त्याच्या 2-3 पट म्हणजे साधारण मी 10 लिटर असं हे तयार करणार आहे। तर हे डायल्यूट करून द्यायचं आहे, जास्त स्ट्रॉंग द्यायचं नाही आहे आपल्याला, चांगलं हलवून घ्यायचं आहे। ह्या ज्या साली आहेत तर ह्या आपण पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं पुन्हा आपण खत तयार करू शकतो, लिक्विड फर्टिलायझर। हे आत्ताचं पाणी जे आहे ते मी वेगळं काढून घेणार, ह्या पातेल्यामध्ये काढून घेणार आणि जो चोथा उरतो तो तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये सुद्धा घालू शकतात। खूप छान कंपोस्ट तयार होतं त्याचं, किंवा मग हे डायरेक्ट तुम्ही झाडांमध्ये सुद्धा घालू शकता। तर अशा प्रकारे हे पाणी 2 ते 3 बॉटल पाणी घालून, म्हणजे एकूण मी 10 लिटर करणार आहे ह्याचं, आणि ते मी तर अशा प्रकारे कांद्याच्या सालीचं पाणी तयार करणं खूप सोपं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबाच्या सालीसुद्धा घालू शकतात। 40 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही हे ठेवू नका, नाहीतर त्याचा घाण वास येतो। तर जास्तीत जास्त 2 दिवसच ठेवा। असा छान डार्क रंग येतो, चॉकलेटी खूप छान रंग येतो आणि कधीकधी ह्याला छान असा वास पण येतो। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे गौरीचे तुकडे वगैरे पण, म्हणजे शेणखताचं सुद्धा तुम्ही घालू शकता एक मूठभर, पण आता फक्त कांद्याच्या सालीचं आपण केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे गाळून घ्यायची गरज नाही, कारण आपल्याला डायरेक्ट पॉटमध्ये घालायचं आहे। आपल्याला जर स्प्रे करायचा असेल तरच आपण हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी वस्त्रगाळ करायचा आहे, म्हणजे स्प्रेचा नोड जो असतो त्यामध्ये ते अडकणार नाही। स्प्रेसुद्धा आपण हे करू शकतो, ॲज अ फंजीसाईड म्हणून सुद्धा आपण हे वापरू शकतो। ह्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असे सगळे गुणधर्म आहेत, जे की आपल्या झाडांना गरजेचे आहेत। तर हे सहजपणे तुम्ही, इस्पेशली तुम्ही जेव्हा पॉटमधून गार्डनिंग करत असतात, जर जमिनीतून असेल तर आपल्याला सगळं काही जमिनीतून मिळतं ते। तर अशा प्रकारे हे थोडीशी खुरपणी करून घ्यायची आहे, रोपांची अशी खुरपणी हलक्या हाताने करायची आहे, जास्त खुरपणी करायची गरज नाही आहे। आणि मग आपण हे द्यायचं आहे। सकाळच्या वेळेस मी देत आहे, तर भर दुपारी हे सगळी कामं करायचीच नाहीत, कुठलीच कामं गार्डनिंगची आपण भर दुपारी करायची नाहीत। पाणी अजिबात द्यायचं नाही, खतं तर अजिबात द्यायची नसतात। तर त्यामुळे हे अशी थोडी खुरपणी करून सगळ्या झाडांना साधारण एक 100 ते 150 मिली असं मी सगळ्या झाडांना रोपाच्या साईडने द्यायचं आहे, अगदी मध्ये द्यायचं नाही, खोडापासून थोडंसं लांब असं द्यायचं आहे। सगळ्या फुलं येणाऱ्या झाडांना आपण हे द्यायचं आहे, वर्षभर आपण हे देऊ शकतो। तर इथं छोटी छोटी हे कळ्या आलेल्या आहेत, दुसरा बहार आहे हा।
हा मदनबाण आहे. तर नवीन बहार येण्यासाठी आपल्याला हे केलंच पाहिजे. थोडीशी खुरपणी करून घ्या आणि 15 दिवसातून एकदा मोगऱ्याला द्या, गुलाब आणि जास्वंद आणि इतरसुद्धा तुमच्याकडे जी परमनंट रोपं आहेत त्या सगळ्याला द्या. नक्कीच तुमच्याकडे चांगली फुलं येतील. आणि बाहेरचे आपल्याला विकतची महागडी अशी कुठली खतं आणायची गरज कांदा विक्रेत्याकडे जरी तुम्ही ह्या चोथ्याची मागणी केली तरीसुद्धा तो आनंदाने देईल, नाहीतरी त्याला तो टाकूनच द्यायचा असतो. तर तुम्ही कांदा विक्रेत्याकडून सुद्धा, जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात कांदा खाल्ला जात नसेल तर तुम्ही कांदा विक्रेत्याकडून सुद्धा आणू शकतात. भरपूर असतो त्यांच्याकडे, किंवा मग आपल्या घरातच तयार होत असेल तर अशा प्रकारे आपण साठवून ठेवायचे आणि मग आपण अशा फुलझाडांना आपण असं भिजवून द्यायचं आहे. उरलेला चोथा तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये बिंदास टाका.